नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काय झालं जेव्हा राहुल गांधी संसदेमध्ये बोलायला उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांनी त्या एप्स्टीनचं नाव काढलं. एप्स्टीनचं नाव काढल्याबरोबर संसदेमध्ये असा गोंधळ उडाला, त्यांना बोलू दिलं गेलं नाही. बरं, एप्स्टीन हा काय असा कोणीतरी परग्रहावरचा व्यक्ती नाही आहे, अशी कोणीतरी व्यक्ती नाही आहे की ज्याचा आपल्या भारतातल्या सत्तेतल्या लोकांचा काहीच संबंध नाही आहे. नाही, असं नाही आहे. एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं नाव आलेलं आहे. एप्स्टीनला आज आपले सत्तेत बसलेले मंत्री, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्टर हरदीप पुरी हे भेटलेले आहेत 3-4 वेळा. हरदीप पुरी आणि एप्स्टीन सोबत खूपदा मेल झालेले आहे. म्हणजे आज सत्तेत बसलेला एक मंत्री जर एप्स्टीनचा चांगला मित्र असेल आणि तो एप्स्टीन नराधम लहान लहान पोरींना, हजारो लाखो पोरींसोबत ज्यांनी अन्याय अत्याचार केले, ज्यांचं हे खाल्लं म्हणजे सांगता येणार नाही असे ज्यांनी राडे केले, ते एप्स्टीन बरोबर जर का आपला मंत्री मित्र असेल ना, तर त्यांनी जर राजीनामा द्यायला पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दा जेव्हा राहुल गांधी उभे राहिले बोलायला, तर त्यांना बोलूच दिलं गेलं नाही. आता बघा, मी तुम्हाला ते दाखवते छोटीशी क्लिप, जेव्हा राहुल गांधी काय बोलत होते. आणि अजून एक धक्कादायक खुलासा जे जॉर्ज सोरोस संबंधी मी तुम्हाला याच व्हिडिओत देणार आहे. बघा काय म्हणाले राहुल गांधींनी हे लोक. And the puzzle is about compromise. ते म्हणतात की मला कळलंय Here, कॉम्प्रोमाइज आहे. who is the oil minister? ऑइल मिनिस्टर आपले He himself has said, हे वाले. sir, I'm talking about national, I'm talking, and the आता हे puzzle एक मिनिट हा, मला is about compromise. We have a gentleman sitting here हरदीप पुरी who is the oil minister. He himself has said हे वाले. that he is a friend of Mr. Epstein. हे मित्र होते असं त्यांनी स्वतः सांगितलं. Sir, I'm talking about national, I'm talking about oil security. बघा आता बोलू दे. Sir, I'm talking about oil national. माननीय I'm सदस्य. talking about economic security, sir. माननीय सदस्य, Sir, here I have a document which shows that his No. daughter has received money from माननीय George Soros. सदस्य, हा कागद याच्यावर बोलूया. सदस्य आपने, माननीय सदस्य आपने जो नोटिस दिया है, जो नोटिस दिया उस नोटिस में बोलिए आप नोटिस में बोलिए. माननीय सदस्य, आप प्रतिपक्ष के नेता हैं, मैं आपको पुनः आग्रह करना चाहता हूं, आप नोटिस अगर इस बात पर बोलना होता है तो नोटिस आज इस बात का देते हैं. बघा लोकांच्या नहीं बोलने. कमेंट्स जर मी सांगितलं ना, लोक म्हणतात की हे नेहमीच राहुल गांधींना घाबरतात. एक जण म्हणतात की बिर्लाच्या अंगावर काटे येतात राहुलचं नाव घेतलं की. काही लोक म्हणतात की तुम्हीच तर पप्पू ठरवलं होतं ना यांना, मग आता काय झालं ऐकायला. बरं, खोटं असेल तर खोटं आहे म्हणून सांगा. पण या हरदीप पुरीनी स्वतःच आपल्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की हो आम्ही भेटलो, मी त्याच्या त्या आयलँडवर गेलो होतो आणि त्या आयलँडवर काय घाणेरडे प्रकार चालायचे हे तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून बघत असालच. तर ह्या एप्स्टीनसोबत जर का आपल्या देशाचे मंत्री मित्र असतील ना, तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेच्या आधारावर. पण आजच्या या लोकांना नैतिकता तर कुठे दिसली नाही मला. मी पण शोधत असते की नैतिकता असेल तर काहीतरी चांगलंही बोलूया, पण नाही मिळत आहे. ज्या ज्या लोकांचं एप्स्टीनमध्ये नाव आलं आहे त्यांनी राजीनामे दिलेले आहेत वेगवेगळ्या देशामध्ये. युरोप, तुम्ही गुगल करा जरा असं की कोणी कोणी राजीनामा दिला. त्या स्वीडनमध्ये पण तिथल्या एका लोकप्रतिनिधी होता, त्यांनीसुद्धा राजीनामा दिला. इंग्लंडच्या राजघराण्यामधला राजपुत्र हा सुद्धा एप्स्टीनच्या याच्यामध्ये त्याचे काही फोटो सापडले, त्याला घराच्या बाहेर काढलं, राजघराण्याने नाकारलं की तू आमचा वारस नाही आहेस म्हणून. अरे, हे नीतिमत्ता असणारे लोक हे करतात. हे इतकं वाईट चुकीचं वागणाऱ्या लोकांसोबत, इतके घाणेरड्या लोकांसोबत ज्यांची दोस्ती असते. आणि त्यावेळेला यांची मैत्री होती जेव्हा एप्स्टीन याच्यावर गुन्हा सिद्ध झाला होता की लहान लहान मुलींचे हा काय करतोय, एक्स्टॉर्शन करतोय, पोरींना पळवून नेतोय, तिकडे जाऊन अन्याय अत्याचार करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय नेत्यांना परसतोय, त्या पोरींना सांगता येत नाही असे प्रकार आहे. मी सांगू शकत नाही, फार वाईट वाटतं ते. पण आणि अशाच्यात जर का आपला मंत्री असेल तर त्याच्याविषयी संसदेमध्ये बोलायचं नाही. जगभरामध्ये नैतिकतेच्या मुद्द्यावरून जर का राजीनामे दिले जात असेल आणि आपल्याकडे राजीनामा तर सोडा, माफीसुद्धा तो मागत नाही, सॉरीसुद्धा म्हणत नाही, त्याला हे पण सॉरी फील नाही होत. अरे, त्या
यांनी पण बिल गेट्सनी पण म्हटलं की माझी चूक होती एप्स्टीन बरोबर भेटणं. ते किती त्याचे नाटकं असू दे, पण त्यांनी म्हणलं तरी ना की माझी चूक झाली, मी त्याला भेटलो. आपल्याकडच्या ह्या माणसाने म्हणलं नाही हरदीप पुरी. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, या हरदीप पुरीच्या पोरीला जॉर्ज सोरोस हा फंड केलेला आहे. प्रूव्हन त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, हे तुम्हाला मी दाखवतेच. जॉर्ज सोरोस, जे हे सगळे अंधभक्त भाजपचे भक्त म्हणत असतात की राहुल गांधीला जॉर्ज सोरोस फंड करतोय आणि त्याच्यामुळे बाहेरच्या फंडवरून राहुल गांधी इकडे काहीतरी चुकीचं बोलतात. या अंधभक्तांनी थोडंसं बघावं. हे बघा, हे अमेरिकेमध्ये कायदा आहे की एखादी कंपनी, मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्ट केलं ते गव्हर्नमेंटला सांगावं लागतं. आपल्यासारखं झाकून नाही ठेवता येत. तर त्या जॉर्ज सोरोसची जी कंपनी आहे तिने सांगितलं त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलं आहे. सगळी लिस्टच दिली कुठे कुठे इन्व्हेस्ट केली आहे. त्या लिस्टमध्ये एक धक्कादायक नाव आहे. त्याचं नाव आहे रियाल्म पार्टनर्स लिमिटेड. याच्यामध्ये वाचून घ्या, रियाल्म पार्टनर्स. ही कंपनी आहे हरदीप पुरी यांची पोरगी हिमायनी पुरी आणि तिच्यासोबतचे अजून काही लोक. यांना या जॉर्ज सोरोसनी किती पैसे दिले माहिती आहे? $545 मिलियन, म्हणजे 545 दशलक्ष डॉलर्स. साधा आकडा नाही आहे. इतके पैसे जॉर्ज सोरोस हा हरदीप पुरी म्हणजे भाजपचे मंत्री हरदीप पुरी यांच्या पोरीला कशासाठी देत होतं? याचा अर्थ हे लोक निवडणुका जे जिंकले, लढले, हे जॉर्ज सोरोसच्या पैशावर लढलेले आहेत का? आणि त्या एप्स्टीनचं नाव राहुल गांधी यांना का नाही अरे मंत्री आहे, पहिले त्यांना राजीनामा द्यायला लावा. त्यांनी राजीनामा दिला असा तर कोणीच नाव घेणार नाही. आणि मोदींचं नाव का आलं हे पण सांगावं लागेल. हे काय आहे? लक्षात ठेवा, हा एप्स्टीन इस्रायलचा हेर होता. एप्स्टीनकडे, इस्रायलकडे, म्हणजे एप्स्टीनच्या फाईलमध्ये इस्रायलकडे भारतातले जे कोणी तिथे गेलेले असतील ना त्या एप्स्टीनच्या आयलँडवर, त्यांचे फोटो आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत. घाणेरडे सगळे इस्रायलकडे आहे. आणि म्हणून मग आपले विश्वगुरू साहेब, मोदी साहेब तिथे जाऊन असं म्हणले का की इस्रायल इज अ फादरलँड. फादर वगैरे तुम्हीच बाबा, सगळं आमचं सर्वस्व आहात, तुम्हीच आता आम्हाला वाचवा, असं आहे का? काही उघड करू नका असं म्हणायचं आहे का? मी तर म्हणते काहीही झालं तरी हे उघड होणार आहे. आणि ती वेळ फार लांब नाही, एकदम जवळ आहे. लवकरात लवकर सगळं उघड हो. दूध का दूध, पाणी का पाणी. जे कोणी असतील समजा इकडचे वेगवेगळ्या पक्षातले, काँग्रेसमधले सापडले, उद्धव ठाकरे, कुणाच्याही, सगळ्यांनी नाही का राजकारणातून बाजूला व्हावं. या देशाला स्वच्छ प्रामाणिक लोकांची गरज आहे. पण आतापर्यंत आलेलं नाव हरदीप पुरी, एवढं मोठं नाव, 3दा माणूस भेटलाय, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतोय, त्याची पोरगी जॉर्ज सोरोसला फंड करते आणि तरी पण आपण सगळे गप्प आहोत. हे अंधभक्त जे जॉर्ज सोरोसच्या नावाने बॉम्बा मारत असतात ते कुठे आहेत? आणि राहुल गांधी संसदेत बोलायला उभे राहिले तर तुम्ही बोलू देत नाही. तुम्हाला असं वाटत होतं ना की यांना काही कळत नाही. अरे बोलू द्या ना. चुकीचं आहे असेल तर ते प्रूव्ह करा, चूक असेल तर. मी सुद्धा एकेकाळी राहुल गांधीवर मलाही वाटायचं की काही कळत नाही, पण जेव्हा भाषणं ऐकायला लागली मला कळते की राहुल गांधींनी खूप पुढे घडणाऱ्या घटना या आधीच सांगितल्या होत्या. नोटबंदी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते फोनपेचा जो आहे ना, फोनपेचा मालक, पेटीएमचा मालक, त्याच्यासाठी चाललेला आहे. बरोबर झालं आहे ते. त्या पेटीएमचा मग घोटाळा पण निघाला, ते ॲप बंद करावं लागलं. मी एवढा घोळ त्यांनी केला आहे. कमिशनमध्ये भाजपवाल्यांनी पैसे खाल्ले. कोविडच्या वेळेला जे काय झालेलं आहे, कोविड येणार आहे, आधीच लॉकडाऊन करा म्हणून राहुल गांधी 2 महिने आधीपासून म्हणत होते आणि 2 महिन्यांनी लॉकडाऊन केलं यांनी. पुढचं काहीच नियोजन नाही. आता युद्धाच्या झळ्या अशा देशाला बसत आहेत, महाग होत आहेत गोष्टी. सरकार सांगत नसेल, मी सांगून ठेवते, बेसिक गोष्टींवर या, लवकर हे निवळो असं आपण प्रार्थना करूया. पण ह्या हरदीप पुरीला सोडायचं नाही आहे, कारण की त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे सगळ्यांनी. हीच मागणी आपण करूया. मी आज इथेच थांबते. थँक्यू सो मच. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.